जय गुरु. जय जय गुरु. गुरु. हा. हा. सगळ्यांनी म्हणजे म्यूट करा. हा, बॅकग्राऊंड आवाज येत आहेत. पण ठीक आहे, आजचा आपला दिवाळी नंतरचा पहिला वर्ग हा. मला वाटतं गेल्या गुरुवारी तुम्ही पाचवा पाठ सुरुवात केली होती, पाचव्या पाठाला, बरोबर? आणि पाचवा पाठ एकदम जरा त्याचं सिलॅबस थोडं बदललं नाही होतं, म्हणजे वाढलं होतं. हा. सुरुवात नाहीच केली सर. त्या दिवशी नुसती उजळणीच घेतली. मग मागच्या पाठातलं अच्छा. काही कुणाला चौथ्या अडलंय चौथ्या का? पाठाचं काही घेतलं नाही का? हा. ओके. ते मला कोणीतरी म्हटलं की पाचव्याचं पाचव्या नाही पाठात. घेत. हं. हो. ठीक आहे अच्छा सर. अच्छा. मग काही प्रश्न नाही. पाचव्याच सुरू केलं नाही. मग कुणाला काही अडचणी किंवा असंच आम्ही थोडस ओके प्रश्नोत्तर असं केलं. हा. ओके ओके ओके, मग त्यामुळे ठीक आहे. पाचवा पुन्हा नाविन्याने सुरू करायचं आहे. नवीनच करायचं आहे. बरं, ठीक आहे, मग हो हो हरकत नाही. माझा असा समज हो झाला की पाचवा पाठ झाला हो होता हो. म्हणून. हा. नाही. ठीक आहे. बरं, आतापर्यंत काही झालं त्याच्यावर कोणाच्या काही शंका आहेत का? त्या म्हणजे मग आपण ते घेऊन आपण पुढे जाऊ. कारण पाचवा पाठ नाही. हा जो आहे ना, हा माइलस्टोन आहे आपल्या म्हणजे बालबोधचा. जशी गाडी, जसं सर आपण म्हणतो की पाचवा पाठ न्यूट्रल. झाला ना आपला? मी तेच विचारतोय, मला असं वाटतं पाचवा पाठ हो. झालाय. ती रूपं घेतली सगळी लट लकाराची वर्तमान हा. काळाची. विद्यार्थ्यांपैकी कोणी सांगेल का? हा बरोबर. हा, झालाय पाचवा विद्यार्थ्यांपैकी पाठ सांगा. झालाय. झाला. सहावा घ्यायचाय. हा. नाही, सहावा घ्यायचा आहे. पण मला दोन हा. तीन जर हे आलं काही जणांनी मला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की पाचवा पाठ कळला, पण कळला नाही, एकदम असं कठीण वाटतंय असं. तर बरोबर आहे ना? काय बाकी कोणी बोला विद्यार्थ्यांपैकी. रिव्हिजन घेऊन घ्या ना सर, एकदा हरकत नाही ना. नाही नाही, कसं आहे माहितीये का, रिव्हिजन म्हणजे मग परत तीच गोष्ट आपण पुन्हा करणार. त्याच्याऐवजी नेमकी शंका कुठे अडतंय ते जर आम्हाला कळलं ना, तर मग त्याच्यावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकू. नाही तर जे माहिती आहे तेच पुन्हा सांगण्यात एवढं हे नाही असं, नाही का? सुचिता तर सांगा सर की. 16 तारखेला आम्ही क्रियापदानी केलं. हा. त्यात म्हणजे काळाचे रूप वगैरे आहेत ना, तो हो. पाठ केला. बरोबर हा बरोबर. हा. तर हा. त्यात काही अडचणी आल्यात का तुम्हाला? नाही समजायला काही सर, आहे कठीण तसं वाटलं का? क्लिअर आहे. क्लिअर आहे. नाही नाही हं. नाही, हं. क्लिअर आहे. अच्छा. अजून कोणाला काही त्याच्यावर अडचण आहे का? कारण जसं मी आत्ताच बोललो, पाचवा पाठ हा माइलस्टोन आहे. म्हणजे एकदम आतापर्यंत जे एकदम जे हलकं फुलकं चाललं होतं, त्यात एकदम काहीतरी आता आपण नियम वगैरे, रूप वगैरे वगैरे आपण बघायला लागलोय. भीती सर बाळगायची पाचवा गरज नाही. पाठ पुन्हाच घ्या ना मग. नाही, तुम्हाला काय कळलं फार नाही? इम्पॉर्टंट आहे तर. तुम्हाला ऍक्च्युली ना. सगळ्यांची जीव सर, दिवाळीमुळे सगळ्यांची जीभ जड झाली आहे. एकदा क्लिअर करून घ्या लोकांची. हा. पाचवा जस्ट मागा नका जाऊ, पण पाचवा एकदा घेतला ना की होऊन जाईल. नाही, हा. मी काय म्हणतो सर, की पाचवा पाठ तुम्ही आता घेऊ नका. तर रेकॉर्डेड जो आहे ना त्याच्यामध्ये ते ऐकू शकतात. आता सहाव्या पाठापासून सुरुवात करा. बरोबर बरोबर. नाही नाही नाही, ठीक आहे. नाही नाही, कोणाला फक्त एकच मी सांगतो, बरोबर आहे. शंका जर असतील ना, हो, ज्यांचा मग अभ्यास स्पेसिफिक असेल, हा, स्पेसिफिक शंका असतील तर त्या आपण घेऊया. विचारा फक्त. हा. म्हणजे पूर्ण क्लास आहे, म्हणजे पूर्ण पाचवा पाठ पुन्हा नका घेऊ. कारण सहाव्या घेऊन निदान काय माहित आहे का, तेवढं घेऊ. एका म्हणजे चार पाच जणांना कळलं नसेल, त्याच्याकरता 25 जणांना पुन्हा तीच रेकॉर्ड परत ऐकवायची म्हणजे एक्झॅक्टली एक्झॅक्टली. त्यांना त्रास बरोबर येतो, आहे. बाकी काही. बरोबर आणि रेकॉर्डिंग अवेलेबल आहेच ना. हो. आहेच. हा. नाही नाही, आहेच. पहिले 10 मिनिटं जस्ट रिव्हिजन घ्या आणि पुढे चला, नाहीतर ना ते पुढचं बरं पण लक्षात नाही येणार बरं, म्हणून ठीक दुसरं आहे काही ठीक आहे, नाही. हरकत नाही हरकत नाही. ठीक आहे. ठीक आहे, थोडीशी सर रिव्हिजन घेऊ आणि प्रेझेंटेशन आपण मोड मध्ये या ना.
प्रेझेंटेशन मोड प्रेझेंटेशन आहे ना मोड की? मध्ये येता का प्लीज? आहे, मला वाटतं मी प्रेझेंटेशन मोडमध्ये. हां. नाही सर. ठीक आहे. आता आता बघा, आता आहे. हा, आता आलेत सर. हं, आता ठीक आहे. आहे. हां. हो, येस सर. ओके. ठीक आहे. अं, तर आता संस्कृत जे आपण शिकलो ते अगदी म्हणजे पहिल्या वर्षाचं जे मूल असतं, 9 महिन्याचं, 12 महिन्याचं वगैरे, त्या पद्धतीने आपण आतापर्यंत शिकत होतो. हं. थोडी थोडी शब्द, थोडे थोडे तुटक तुटक वाक्य, तू दे, मी घे, तो जातो, वगैरे वगैरे. बरोबर. पण त्यात पहिल्या 4 पाठांचा फायदा असा की त्यांनी आपल्याला एक संस्कृतची तोंड ओळख झाली. बरोबर. अगदी जसं लहान मुलाला काही ना काही 4 वाक्य बोलता यायला लागली वर्ष होताना, तसं आपलं आता अवस्था, त्या अवस्थेला आपण पोचलो. बरोबर. मग आता आपल्याला पुढे जे जायचंय, तर त्याच्याकरता मी संस्कृतचं एक ढाचा ज्याला म्हणतात तो सांगतो. संस्कृत ही जी भाषा आहे ना, याच्यामध्ये सगळं जे म्हणजे ज्याचं मूळ आहे त्याला म्हटलं जातं धातू. काय? धातू. तर धातू म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण एलिमेंट म्हणतो. हं? मूलद्रव्य किंवा एलिमेंट म्हणतो. तसं संस्कृतमध्ये सगळी शब्द, सगळी क्रिया, म्हणजे सगळंच, जवळपास सगळंच हे धातूपासून बनलेलं आहे. हा. एक अक्षरशः ते, जसं आपल्या केमिस्ट्रीमध्ये आपण अभ्यास करतो की सगळे जगातले सगळे मटेरियल मटेरियल, केमिकल्स, कॉम्पोजिट्स, कंपाऊंड्स, हे सगळे त्या एलिमेंट चार्ट जो असतो त्याच्यापासून बनलेले असतात. तसंच संस्कृतमध्ये जवळपास सगळे शब्द हे त्यापासून बनलेले आहेत. हं. आणि आपल्या अध्यात्मशास्त्रानुसार सुद्धा सृष्टी जी आहे आधी शब्दरूपी तयार झाली आणि मग त्याचा अर्थ तयार झाला. ध्वनीशास्त्रानुसार किंवा अध्यात्मशास्त्रानुसार आधी ते शब्द तयार झाले आणि मग त्याच्यानंतर त्याचे अर्थ, म्हणजे त्या वस्तू तयार झाल्या, म्हणजे प्रकट प्रकट झाल्या असं म्हणू आपण, तयार नाही झाल्या. तर त्यामुळे शब्दांच्या धातूला एवढं महत्व आहे इथं. हं. आणि हे धातू म्हणजे पूर्ण व्याकरण हे धातूवर आधारित आहे. एलिमेंट, कारण ते बेसिक ज्याला आपण म्हणतो ना, बेसिक मूलद्रव्य, तसे धातू आहे. हा, कोणीतरी विचारत होतं काहीतरी, विचारा. काहीतरी सर म्हणून कोणीतरी म्हटलं होतं मध्ये. नाही ना? ठीक आहे. तर आता हे धातू आहेत ना, मुख्य धातूचा मुख्य उपयोग जो आहे तो क्रियापद बनवण्यासाठी होतो. क्रियादर्शक. हा. शब्द सुद्धा बनतात, पण मुख्य उपयोग त्याचा, जसा तो तसा त्याचा उपयोग जो होतो तो क्रियापद बनवण्यासाठी होतो. म्हणजे हे बघा आता एक, संस्कृतमध्ये, आपल्या मराठीत आपण क्रियापद आणि क्रियापदांची रूप, पण इथं संस्कृतमध्ये धातू आणि क्रियापद आणि त्यांची रूप, असा प्रकार. कसं ते मी तुम्हाला हळूहळू सांगेन. पण आता कसं आहे की संस्कृतमध्ये एकंदर 10 प्रकारचे काळ आहेत. काळ म्हणजे काळांचे प्रकार. जसे आपल्या मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. बरोबर. अर्थात त्यातही आहे पुढे प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स वगैरे व्हेरिएशन आहे, नाही असं नाही. पण तसे संस्कृतमध्ये 10 काळ आहे. हं? एक, आपण सध्या फक्त वर्तमान काळच शिकणार आहोत बालबोध पूर्ण होताना. त्यामुळे सध्या बाकीच्या काळांचा आपल्याला विचार करायचा नाहीये. सध्या आपण सगळे वर्तमान काळातच जगणार आहोत, बोलणार आहोत. हं? एक. दुसरा कन्सेप्ट आहे पुरुष, की ज्याला आपण पर्सन म्हणतो. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. हा. मराठीत ज्याला आपण म्हणतो प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि किंवा मराठीत द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष असं म्हणतो आपण. बरोबर. उत्तम पुरुष. हा. आता संस्कृतमध्ये थोडंसं नामरचना वेगळी आहे, नॉमेनक्लेचर वेगळं आहे. संस्कृतमध्ये उत्तम पुरुष म्हणजे मी.
कारण मी सगळ्यात उत्तम, स्वतः आपण. बरोबर. मध्यम म्हणजे मधला. हं. कारण तो, आणि प्रथम म्हणजे थर्ड पर्सन. म्हणजे त्या त्या दृष्टीने इथं मराठीचं जे प्रथम द्वितीय तृतीय पुरुष जे आहेत, ते नॉमेनक्लेचर किंवा इंग्लिशमधलं फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, याला आपण संस्कृतमध्ये उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष असं म्हणतो. सगळ्यात मोठा गोंधळ प्रथम पुरुष या शब्दात होतो. मराठीत प्रथम पुरुष म्हणजे संस्कृतमधला, संस्कृतमधला प्रथम पुरुष म्हणजे मराठीतला तृतीय पुरुष होतो. ते तेवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर नंतर हे झालं पुरुष आणि वचन. जसं आपण शब्द बघितले, शब्दांचं नाही झालं गुंतून, पण तसंच इथं वचन पण तीन आहेत. बहुतेक ठिकाणी म्हणजे बहुतेक भाषांमध्ये एकवचन असतं आणि बहुवचन असतं. बरोबर. पण इथं संस्कृतमध्ये ही तीन वचन असतात. कुठली कुठली? एक म्हणजे एकवचन, दुसरं म्हणजे द्विवचन. द्विवचन, आणि तिसरं म्हणजे बहुवचन. ना, अशी अशी तीन वचनं असतात. म्हणजे त्यामुळे हे द्विवचन आल्यामुळे मध्ये जरा काय म्हणता येईल आपल्याला, कॉम्प्लेक्सिटी थोडीशी वाढलेली आहे. अर्थात द्विवचनांचा ऍक्च्युअल उपयोग जे आहे तो खूप कमी होतो तसा. त्यामुळे सॉरी हा. तर द्विवचनांचा जो उपयोग आहे तो तसा कमी होतो, पण तो एक आहे. म्हणजे आपल्याला तो एक वेगळा प्रकार हा शिकायला लागतो. तर त्यामुळे तुम्ही बघा इथं की 10 काळ, 3 पुरुष आणि 3 वचन. त्यामुळे प्रत्येक काळाची 9 रूपं, 3 पुरुष आणि 3 वचन. म्हणजे वर्तमान काळात एक क्रियापद याला 9 रूपं एकूण असतात. 3 वेगवेगळ्या पुरुषांसाठी 3, प्रथम पुरुष, उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुषासाठी. आणि त्यात प्रत्येकातल्या एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. ठीक आहे. हा एक मुख्य त्याचा ढाचा आहे संस्कृतचा. आणि हा प्रत्येक काळाला, म्हणजे काळ म्हणजे टेन्स ज्याला आपण म्हणतो, वर्तमान काळ, भविष्य काळ, भूतकाळ वगैरे, बाकी पण आहेत, पण ते सध्या आपण नंतर बघू, त्याला लागू आहे. इथपर्यंत लक्षात आलं का हे स्ट्रक्चर संस्कृतचं? थोडस हो. आपण आता नियमांकडे चाललो हो आहोत. हो. हा हा हा. आता हो हो आहे. जसं आता उदाहरण एक आपण घेऊ. अगदी पहिलं आपण जे क्रियापद वापरलं होतं, पठ. बरोबर. त्या पठचं, पठ हे रूप आहे आज्ञार्थी, पण त्याचं मूळ धातू आहे पठ. आणि या पठ धातूची वर्तमान काळातली आपण 3 रूपं बघूया. आता वर्तमान काळालाच संस्कृतमध्ये लठ असं लठकार म्हणतात. सगळ्या काळांना लठ असं म्हणतात. कारण काल, काल या शब्दाचा शेवटचं अक्षर ल आहे ना, म्हणून लठ, लिट, लुट, लोट असे त्याचं म्हणजे असं वर्तमान काळ, भविष्य काळ असं न म्हणता या लकारांनी त्याला मोजलं जातं किंवा म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता पट धातूंची आपण ही 9 रूपं बघूया. बघा. सह पठती, तौ पठतः, ते पठन्ति, त्वं पठसि, युवां पठथः, यूयं पठथो, अहं पठामि, आवां पठावः, वयं पठामः. आता द्विवचनाचा खूप उपयोग, अगदी सोपं उदाहरण म्हणजे तुम्हाला रामरक्ष म्हणताना येत असेल. तौ, तौ हा शब्द रामरक्षेमध्ये येतो. बरोबर. बऱ्याचदा तौ म्हणजे राम लक्ष्मण असं. त्या दोघांचं वर्णन करताना तौ असा शब्द वापरलेला आहे उल्लेख करताना. रामरक्षा ज्यांची पाठ आहे त्यांना लक्षात येईल तौ करताना. बरोबर. बाकी सह पठती,
त्वम पठसी, अहम पठामी, हे आपले नेहमीचे शब्द आहेत. बरोबर. म्हणजे तो वाचतो, तू वाचतोस, मी वाचतो. बहुवचनात ते पठंती, यूयम पठत, वयम पठामः. आता तुम्हाला इथं लक्षात आलं असेल की युयम आणि युवाम आणि लॅटिन मधलं किंवा इंग्लिश मधलं यू या शब्दाचं किती साम्य आहे ते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जी लॅटिन भाषा जी आहे ती संस्कृत फॅमिलीतली भाषा समजली जाते. बरेच शब्द जे आहेत, आणि इंग्लिश तर लॅटिन लॅटिन फॅमिलीतली आहे, पण लॅटिन ही संस्कृत फॅमिली असं. हा, हे युयम या पासून यू यू जे आपण म्हणतो ते युयमचा अपभ्रंशितपणा किंवा असा भाषाशास्त्रांच्या नुसार तो एका प्रकारात मोडतात. समजलं. इवन हो. वयम पासून वी वी जे आपण म्हणतो वी, हे वी वयमचं अपभ्रंश येतं असं. आणि दॅट किंवा दे, वयम. दे म्हणजे ते. हम्म. बरोबर. म्हणजे इंग्लिश भाषेशी हो. कसं साम्य आहे ते तुम्हाला समजेल. ते म्हणजे THEY दे, युयम म्हणजे यू, वयम म्हणजे वी. बरोबर. हम्म. असं. ठीक आहे ना. आता या तक्त्यावर काही शंका आहेत का? कारण हे समजलं की पुढचं सगळं तुम्हाला समजलं. पुढचा पूर्ण 5वा पाठ तुम्हाला समजला. मुद्दाम जे प्रत्यय, ज्याला प्रत्यय म्हणजे काय संस्कृतमध्ये, जे कुठल्याही शब्दाचा जो शेवटी लागतं मूळ शब्दाला, त्याला प्रत्यय म्हणतात. तर तसं इथं बघा, पठ, पठ हे शब्द आहे आणि त्याला ती, तहा, अंती, सी, थहा, थ, मी, वहा, महा असं हे प्रत्यय आहेत. जे आपल्यापैकी काही जण जर काही संस्कृत पूर्वी शिकले असतील, त्यांना आठवत असेल, तर त्यांना पूर्वीच्या पद्धतीत असं प्रत्यय पाठ करायला सांगायची. ती, ता, अंती, सी, था, थ, मी, महा, महा असं. आठवतं का हम्म. कुणाला? हो हो. होय. मला हा हो आठवतं. हो एक शंका आहे हा फक्त. हा. उत्तम पुरुषच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक क्रियापद हे आ होतं का? म्हणजे आम्ही पठामी. आम्ही आम्ही, आवा, हा. आम्हा असं. बरोबर बरोबर अगदी. पण बरोबर. मग ते प्रत्येक क्रियापदाचंच तसं होतं का? हा आता नृत्य असेल तर नृत्यामी होईल का असं? हा, नाही होय. बरोबर, छान अहम. प्रश्न आहे. हा, नाही नाही, छान प्रश्न आहे. आता संस्कृतमध्ये ना, जसं आपण आणि मराठीत पण आहे तसं ते, जसं आपण इंग्लिशमध्ये गो, वेंट आणि गॉन, नाही का, पण तसंच प्रत्येक क्रियापदाचं होतं का? रीड, रेड, रेड असं होतं, नाही का? हो किंवा बरोबर. हा, तसं तसं त्या बाकीच्या भाषांमध्ये आहे किंवा मराठीत पण आहे. हा, हम्म, मी, हम्म. हा, जसं खातो, हा, अं, मी खातो, तू खातो, ते खातात. आता खातात हा असं कसं आलं, नाही का? हा बरोबर. समजलं ना. हा, म्हणजे हा आपली भाषा आता खूपच आपली जवळची असल्यामुळे आपल्याला तिथे हा एवढं गोंधळ हे लक्षात येत नाही. लक्षात येते. हा गोंधळ पण असं हे प्रत्येकच भाषेत असतं. हा, आणि जसजसं आपण पुढे जाऊ, त्यामुळे ती पिक्युलॅरिटी त्या 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 क्रियापदांवर किंवा धातूवरती अवलंबून असते. आता त्याचे नियम आहेत, पण ते नियम, आपण आता त्या नियमात गेलो तर त्या नियमात हरवून जाऊ आपण स्वतःला. त्यामुळे सध्या नियम नाही, आपण फक्त पठ धातू असा चालतो चालतो म्हणजे त्याची रूपं अशी असतात, हा एवढं लक्षात ठेवायचं. ते कुठलं म्हणजे त्याचाही नियम आहे पुढे, जे म्हणजे पाणिनी संस्कृत, म्हणजे जसं इंग्लिशमध्ये तुम्हाला जर कोणी विचारलं की असं का बाबा, हा, गो, वेन, गॉन असं का होतं, त्याला उत्तर आहे का, काही नियम आहे का? नाही. बरोबर. हम्म, इव्हन मराठीत बरोबर. सुद्धा नियम आहे का? हा, खातो, नाही. खातो, खातोस, खातातला नाही. पण संस्कृतची विशेषता आहे की याच्यात सगळे नियम आहे. पाणिनी जे व्याकरण आहे पाणिनीचं, तर जे काय हे जे रूप बनतायत ना, त्याला सगळ्याला हा एका विशिष्ट नियमानुसार आहे ते चालतंय. पण ते नियम सध्या आपण
लहान तोंडी मोठा घास होईल म्हणून घेणार, सध्या नाही घेणार, त्याच्यात योग्य वेळ आली की आपण समजून घेणार. बर, चालेल. हं? हं. ठीक आहे. सध्या त्यामुळे आपले जास्त भर आपला हे ही शब्द वापरण्यावरती आहे. वापरून वापरून आपण ते आपल्या डोक्याला त्याची सवय करून घेणार आहोत. हा, न की त्याचं लॉजिक समजून घेऊ. हा, ठीक आहे. तर आता हे जर अजून काही शंका नाही येत ना याच्यावरती, चांगल्या तुम्ही शंका चांगल्या विचारल्या, कारण रुपये म्हणजे हा लटकार काय आलंय ते नाही कळलं. हा जसं मी आधी सांगितलं होतं की वर्तमान काळ त्याला हा लठ असं म्हणतात. हा, तसंच भविष्य काळाला एक वेगळं म्हणतात. आज्ञार्थीला लोट म्हणतात. हा, कशाला लिट म्हणतात, कशाला लंग म्हणतात, कशाला लुंग म्हणतात. असे वेगवेगळे शब्द आहे. सध्या आपल्याला विचार करायची त्याची गरज नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की वर्तमान काळ, की जो आपल्या बालबोध आणि प्रारंभ दोन्ही पहिल्या परीक्षांना आपल्याला वर्तमान काळातच आपण जगणार आहोत, संभाषण करणार आहोत. त्यामुळे त्याच्याकरता लटकार म्हणजेच वर्तमान काळ एवढं लक्षात ठेवायचं. हं? लट म्हणजे वर्तमान काळ, इतकं लक्षात ठेवलं की झालं. हं? हो. ठीक आहे. आता आपण हे जे आपण पूर्वी शिकलो होतो तेच आता बघा. पठती, करोती. आता करोतीचं बघा, क्रू धातू आहे, त्याचं करोती झालंय. गम गच्छती, आता छ कसा आला. हा, लिख लिखती, हे पठती सारखंच झालंय. पिब पिब पा पिबती, क्रीड क्रीडती. तर असं हे वेगवेगळे शब्द आहेत. हम्म. तर नृत्य हा नृत्य, हा तर हे सगळे नृत्य नृत्य नृत्यती, स्था तिष्ठती. आता धातू स्था हा वेगळा आहे. पण त्याचं तिष्ठती झालं. इथं फक्त आम्ही म्हणजे प्रथम पुरुष एकवचन हेच फक्त रूप इथं आपण दिलेलं आहे. तर हे सगळे आपण असे बघतो तिकडे. नम नमती. हा, तर हे सगळे आपण बघायचे, बरोबर. हा, हे तुमचे तसे झालेलेच असतील सगळे. हा, पण हा आता हा तर हे सगळे आता याचं आपण डिटेल तुम्हाला शिकवलं असणार त्या दिवशी, ते मी फक्त दाखवतो. पठ, सहा पठती, तौ पठतः, ते पठन्ति. त्वं पठसि, युवां पठतः, यूयं पठत. अहं पठामि, आवां पठावः, वयं पठामः. क्रू करोति, सः करोति, तौ कुरुतः, ते कुर्वन्ति. त्वं करोषि, थोडं वेगळं आहे, सी नाहीये. हा, र आल्यामुळे ते शी झालेलं आहे. असा नियम, तो पुढे नियम लक्षात येईल तुम्हाला, सांगतो. पण युवां कुरुथः, यूयं कुरुथ. अहं करोमि, आवां कुर्वः, वयं कुर्मः. एक मिनिट, एक मिनिट, हा जस्ट एक मिनिट. हा, आता लेख लिखती. तर इथं लिखची ही रूप आहेत सगळं. हा, बरोबर. पिब, पा पिबती, हे पिब लिहिलं इथं, ऍक्च्युअली त्याचं मूळ रूप आहे पा, पा पिबती. हा, तर त्याचं हे ही रूप आहे. क्रीड क्रीडती. तर तुमच्याकडे या सगळ्या स्लाइड्स, मला वाटतं मी तुम्हाला पीडीएफ फाईल पाठवली आहे, बरोबर. सगळ्यांकडे हो आहे पीडीएफ फाईल. हो 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 आहे आहे. आहे. हो, काही आहे काही आहे. जण काही काही जण नवीन जॉईन झाले आहेत. कोणी आहेत का असे की जे नवीन जॉईन झाले आहेत आणि त्यांच्याकडे ती पीडीएफ फाईल नाही? मी आजच जॉईन झाले पहिल्यांदा, माझ्याकडे काही नाहीये. तुमच्याकडे काही नाही, बरं. हा, तर मी तुम्हाला नंतर ती पीडीएफ फाईल पाठवीन हा क्लास झाल्यावर. तर माझी सगळ्यांना सूचना आहे की हे सगळं तुम्ही म्हणजे फावल्या वेळामध्ये हे वाचा नुसतं. हा, याने तुम्हाला म्हणजे वाचण्याचा उद्देश असा की ही सगळी रूपं जी आहेत ती आपल्या कानावर आदळतील आणि या शब्दांची आपल्याला सवय होईल. जसं
म्हणजे कुठलाही नवीन शब्द पहिल्यांदा आपल्याला नवीन वाटतो. 4 वेळा 5 वेळा 10 वेळा कानावर पडला की त्याची सवय होते. तर या सगळ्या शब्दांचं तुमच्या कानावर ऐकून ऐकून सतत कानावर ते आदळले की तुम्हाला त्या शब्दांची सवय होईल. म्हणून ते तुम्ही शक्य असेल तर ती PDF मोबाईलमध्ये पण तुम्ही उघडून वाचू शकता. हम्म. आणि आता पुस्तकं आपण घेऊच, पण पुस्तकांपेक्षा हल्ली सगळ्या लोकांना मोबाईल आवडतो. तुमचं सोयीचा असतो कुठेही जातला तरी. तर तुम्ही ती अगदी प्रवासाच काय ते झेरॉक्स काढून घेऊ त्याची. झेरॉक्सही काढून घेऊ शकता. किंवा आता आपण तशी पुस्तकं म्हणजे पुढच्या 10 एक दिवसात तुम्हाला पुस्तकं देणारच आहोत आपण, पोचतील बहुतेक. त्यामुळे तोपर्यंत थांबायचं असेल तरी चालेल. हा चालेल. हो. हा असं तर हीच. मी बोलू का मध्ये? पल्लवी हा बोलतीये. हा बोला बोला. मी म्हटलं होतं वही करून तुम्ही लिहा, पण लिहिताना पण ऱ्हस्व दीर्घ लक्ष जातं तिथे होय, आणि जास्त लक्षात राहतं हाताखालून गेलो की. लिहिलंय बरोबर. लिहिलंय. हम्म. तर ते लिहून म्हणजे वेगळ्या म्हणजे आता तुमच्या सोयीने जी पद्धत असेल तुम्ही घ्या आणि हे करा. हा म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते लक्षात राहण्याचं हे करायचं हा थोडक्यात. शेवटी लिखाण उद्देश उद्देश काय आपला, तर हे कानात आपल्याला अनोळखी जो सध्या प्रकार आहे तो अनोळखीपणा जाऊन ओळखपणा आला पाहिजे या शब्दांविषयी. बरोबर. हा उद्देश आहे. हम्म. हा? आणि तुम्ही एक बघू शकाल याच्यात की आधीच ते जसं पठामी वगैरे, क्रीडामी, आ होतो वगैरे, ते जरी असलं ना तर बहुत करून शेवटचं जे अक्षर आहे ती ता अंती सी था थ मी वा मा, ही ही प्रत्यय सगळे सारखे आहेत बहुतेक ठिकाणी. हा. बहुतेक ठिकाणी हा. त्यामुळे त्याच्यात एक पॅटर्न आहे आणि तो पॅटर्न तुमच्या डोक्यात तो लक्षात आला पाहिजे बस. बरं. हा तर हा पॅटर्न तुमच्या लक्षात आला की तुम्हाला ती भाषा म्हणजे ओळखीची वाटायला लागेल आणि अर्थही समजायला लागेल. बरोबर. तर असं आहे. हा हा. आता काही काही धातू आहेत तर त्याचं जरा वेगळं. आता दृश धातू जो आहे तो दृश धातू, पण त्याचं वर्तमान काळातलं रूप हे पश्य पासून येतं. पश्यती पश्यतः पश्यन्ति, पश्यसि पश्यतः पश्यतः, पश्यामि पश्यावः पश्यामः. हा. आता दृश धातू पण वापरला जातो. जसं आपण म्हणतो ना दृश्य, दृष्टी, नाही का, दृष्टिकोन वगैरे. तर दृश धातूचा पण उपयोग होतो, पण तो वेगळ्या पद्धतीने होतो. वर्तमान काळात जी रूप आहेत दृश धातूची ही सगळी पश्य या प्रकाराने येतो. इनफॅक्ट मराठीत आपलं जे पहाणे जे आहे ना ते पश्य धातूचं अपभ्रंश आहे. आणि दिसणे हा जो आहे दिसतो ते दृश धातूचा अपभ्रंश आहे. त्यामुळे मराठीत सुद्धा दिसणे आणि पाहणे हे त्या धातूपासूनच अपभ्रंश रूप आपल्याकडे आलेली. बरोबर. हा. आता धाव तसंच आहे, पठामी सारखंच आहे. हा. नमती नमतः नमंती, नमसी नमतः नमथ, नमामि नमावः नमामा. ठीक आहे ना. म्हणजे तो नमस्कार करतो. हा. ते दोघे नमस्कार करतात, ते सगळेजण नमस्कार करतात. तू नमस्कार करतो, तुम्ही दोघं नमस्कार करतात, तुम्ही नमस्कार करता, मी नमस्कार करतो, आपण दोघे नमस्कार करतो, आम्ही नमस्कार करतो. असं. समजलं? हा. आता अस अस धातूच हा संस्कृत मधला म्हणजे पहिला धातू आहे असं म्हणता येईल. असं म्हटलं तर हा म्हणजे दोन्ही अर्थाने. एकतर वर्णमालेमध्ये पहिलं अक्षर आणि अस, या अस पासूनच सत तयार झालेलं आहे. जे आपण सत्य वगैरे म्हणतो ना ते अस पासून सत हे तयार झालं. कारण जे असतं तेच खरं असतं, नाही का, सत्य. त्यामुळे अस आणि सत या दोघांची जोडी आहे.
अस पासून सत्य तयार झाला शब्द. त्यामुळे सृष्टीच्या अगदी सुरुवातीपासून हा अस धातू आहे, कारण सत आहे. तर अस्ति म्हणजे आहे, संती म्हणजे ते आहेत असं. त्वम असी म्हणजे तू आहे, यूयम स्थ तुम्ही आहात, अहम अस्मी वयम स्मा, अहम अस्मी अहम ब्रह्मास्मी, हे सगळे शब्द तुम्ही कानावर तुमच्या पडले असतील नाही का. ते अहम ब्रह्मास्मी म्हणजे अहम ब्रह्म हा किंवा ब्रह्मन रादर हा ब्रह्म अस्मी, तर अहम ब्रह्मास्मी असं तो शब्द होतो, मी ब्रह्म आहे. किंवा अथर्व शीर्षामध्ये त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, तत्त्वम असि, तत्त त्वम असि. त्वम असि म्हणजे तू आहेस. तत्त तत् म्हणजे काय, ते ते तू आहेस. ते म्हणजे काय, ते जे परमतत्व आहे ते तूच आहेस. म्हणून तिथं आपण अथर्व शीर्षामध्ये तत्त्वमसि हा शब्द आपण म्हणतो. त्याचा अर्थ त्वमसि म्हणजे तू आहेस. तू म्हणजे आपण महागणपतीला म्हणतोस की ते जे परमतत्व जे वेदांमध्ये वर्णिलेलं आहे ते तूच आहेस असं आपण त्याला सांगतो. हम्म. आणि उत्तम पुरुषामध्ये आपण उलट म्हणतो की अहम ब्रह्म, ते ब्रह्म जे आहे ते मीच आहे असं आपण म्हणतो नाही का. असं हा. समजला. तर असं वेगवेगळी रूप आहेत. नि वस, वस म्हणजे आपण म्हणतो वस्ती. वस हा मूळ धातू वस आहे, त्याला नि हा उपसर्ग लागलाय, पण त्याचं रूप होतं निवसती, निवसंती, निवससी, निवसथ, निवसामी. याच्याच पासून निवास हा शब्द तयार झालाय नाही का. निवास म्हणजे राहण. हम्म. रक्ष, रक्षती, रक्षसी, रक्षामः. रक्ष म्हणजे रक्षण करणे, बरोबर. तर त्या रक्षामी, रक्षावह, रक्षामः हे सगळं त्याची रूप आहेत. चल, चलती म्हणजे चालणे, हलणे वगैरे. त्याला आपण मराठीत पण चालतो हा हा चा वगैरे शब्द आहे. म्हणजे बहुतेक 90% मराठीतले शब्द हे संस्कृतचेच आहेत, त्यामुळे ते दिसणार साहजिक आहे ते. आता हू भवती हा एक शब्द आहे. हा पण तुम्ही ऐकला असेल, बरोबर. भवामी, भवामहा, भवंती. आता भू म्हणजे पण होणे हा, आणि अस्ति म्हणजे असणे. थोडा दोघांमध्ये सूक्ष्म फरक आहे. भू म्हणजे काय, अस्ति म्हणजे काय, जे असतंच, ज्याला आपण सत्य म्हणतो, जे नेहमी असतंच ते असते. आणि काही होतं, जसं फुलं होतात. झाडावर फुलं कायम असतात का, नाही. आधी काही नसतं, मग रोप उगवतं, मग कळी येते, मग कळीपासून फुल उगवतं म्हणजे फुल होतं. त्यामुळे तेव्हा आपण भूभवती हा शब्द वापरतो, तेव्हा अस्ति नाही वापरायचं. आता जसं शंकराचं नाव आहे भव. भव म्हणजे काय, तो सगळ्या किंवा संसारालाही भवसागर असं आपण म्हणतो, संसार सागर. भव म्हणजे काय, तिथं कारण संसार हा नश्वर आहे म्हणून त्याला भव म्हणतात, बरोबर. संसार हा सत्य आहे का, नाही. संसार हा भव आहे म्हणून त्याला भवसागर म्हणतो आपण, संसार सागराला. कारण तो होतो आणि जो होतो तो नाशही पावणार, म्हणून तो तसा आहे असं. भवानी, तर भव म्हणजे शिव हा, आणि भवानी म्हणजे शिवाची पत्नी. आणि आणि ह्या स्त्रीलिंगी प्रत्यय, तर तसं भवाची बायको पत्नी ही भवानी असं. पण एक लक्षात घ्या, भव आणि भवानी ही जी शंकराची रूप आहेत ते ते हे दर्शवतात की जे मूळ भवानी आहेत ते मूळ परमेश्वर नाही आहेत, ते परमेश्वराचे अवतार आहेत की जे होतात आणि त्यामुळे गुप्त पण होतात असं. त्यामुळे भव भू भवती हे सगळं ज्या अनित्य गोष्टींसाठी भूभवती हे हा शब्द वापरला. एक वेळ ठीक आहे. सिंच, सिंचती
बरोबर. तर सिंचन म्हणजे सिंचन करणे, पाणी देणे. बरोबर. तर हे कसं आहे, पूर्वी ही जी पुस्तकं आहेत आपली संस्कृतची, तर ही 50-60 वर्षापूर्वी काढलेली आहेत. तर तेव्हा भारत देश हा मूलतः कृषीप्रधान देश होता. त्यामुळे तुम्हाला पुढे पण बरीचशी वाक्य ही त्या एका कृषीप्रधान संस्कृतीतली वाटतील. आता सिंचन हा शब्द आपल्याला फार क्वचित आपण वापरतो, बरोबर, म्हणजे शहरातली लोक तर, नाही का? पण कृषीप्रधान संस्कृतीमध्ये या सिंचनाला फार महत्व होतं, म्हणून याने सिंचन, सिंचन. सिंचती, हा. पूजती, तर पूजन करणे. कोकिळा पूजन करते आपण म्हणतो. पूजती, कूजंती, पूजामी, पूजामहा. तर हे परत पूर्वीची जी संस्कृती होती ती निसर्गाच्या जवळ होती, त्यामुळे हे धातू खूप वेळा त्यांना वापरण्याची वेळ यायची, नाही का? कोकिळा पूजन करते वगैरे, असं त्या दृष्टीनं. हम्म. असे हे आपण एकूण इथं 18 धातू आणि त्यांची वर्तमान काळातली 9 रूप ही आपण बघितली आता. हा, तुम्ही एवढंच करायचंय की तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने याचं कानावर सतत पडतील अशी व्यवस्था याची करायची. अजून एक मी तुम्हाला आयडिया देतो. आमची अगदी पहिली संस्कृतची बॅच होती ना, तर त्यांनी ही सगळी स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग, व्हॉइस रेकॉर्डिंग केलेलं याचं. हा, म्हणजे प्रत्येक वेळेस बघायची गरज नाही, आणि ते स्वतःचं रेकॉर्डिंग त्यांना बऱ्याच जणांनी मोबाईलमध्ये टाकून ते पुन्हा पुन्हा ऐकायचे. पण शेवटी वाचण्यापेक्षा ऐकणं, कानात जे जे पडतं ना, त्याचा इफेक्ट जास्त चांगला होता. म्हणजे अगदी तुम्ही डोळे मिटून सुद्धा स्वतःच्याच आवाजातलं हे सगळं रेकॉर्डिंग तुम्ही जर ऐकलं, आणि मला वाटतं एवढं सगळं करण्याचं रेकॉर्डिंग हे 4-4.5 मिनिटापेक्षा जास्त होणार. हा, 18 धातूंच. तर तुम्ही स्वतःच्याच आवाजात हे रेकॉर्डिंग करा, हा, आणि मोबाईलमध्ये सेव्ह करून ते स्वतःच जमेल तेवढ्या वेळ ऐका. पुढच्या पाठाच्या वेळेस तुम्हाला हे सगळे शब्द 2-4 दिवसात सगळे ओळखीचे वाटायला लागतील. बरोबर. पण हे शब्द जे आहेत, आता पुढचे सगळे जे पाठ आहेत ना बालबोध मधले आपले, ते या शब्दांच्या भरोश्यावर आपण आता खेळ करणार आहोत. म्हणजे हा खजिना तुम्हाला आता आपण दिलेला आहे. आता या खजिन्याचा उपयोग करून 18 x 9, इतके आपल्याला आपण शब्द, म्हणजे जवळपास किती, 18×9 = 62 असे, म्हणजे 162 क्रियापदं आपण शिकलो. तर या 162 या खजिन्याचा उपयोग करून त्याला आपल्याला आता खेळ खेळायचा पुढचा बालबोधचा. तर त्याच्याकरता तुम्ही लवकरात लवकर हे जितकी जास्त ओळख होईल तेवढी करून घ्यायची. ठीक आहे. अजून काही विचारायचंय, कोणाला सुचवायचंय याच्यावर, आतापर्यंत झालेल्यावरती? मग आपण उद्या आता 6वा पाठ सुरू करणार आहोत. चालेल. सर, एक विचारू का? हा, बोला. हा, मी सीमा कुलकर्णी. सर, आम्ही शाळेत असताना करत होतो ना, तर मी वहा महा सी थहा थ ती तहा अंती असं या क्रमाने करत होतो. तर हे आता आपण प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष असं बरोबर उलटा क्रम करतोय. तर मग लक्षात तसं राहिलेलं आहे खरं तर आधीच. तर नाही तेही नाही, तर हरकत हा, नाही का नाही, तसं अगदी पाठ केलं अगदी तर? बरोबर. नाही, तुम्हाला जे डोक्यात बसलेलं असेल ना, तेच हा, करा, कंटिन्यू करा तुम्ही. हा, ठीक आहे. म्हणजे वरून खालून वरती जाता, कारण ज्याचं जे हा, डोक्यात फिक्सेशन आहे ना, ते बदलायच्या हा, भानगडीत पडू नका. शेवटी उद्देश आणि अर्थ एकच आहे सगळा. ठीक फक्त आहे. पण तुम्हाला एक सांगतो, ती हा, पद्धत का, म्हणजे ही पद्धत का आणि ती पद्धत का, तर हा, म्हणजे ही जी अशी जी पद्धत आहे, तर ही हम्म, संस्कृत मधली पद्धत आहे. ओके. अ, ती जी पद्धत आहे ती म्हणजे इंग्लिश शिकवण्याच्या पद्धतीवरनं ती पुढे आलेली आहे, असं. पण हो, काय बरं बरं. त्यांनी काही फरक पडत नाही आपल्याला. म्हणजे हं, जी आपल्याला, तुम्हाला जशी सवय ऑलरेडी जी असेल ती करा. हं, ज्यांना काहीच सवय नाही त्यांनी या पद्धतीने करा, असं. हा, ठीक हा. बऱ्याच जणांना हा पूर्वी पण म्हणजे ही शंका आलेली आहे की काय करायचं आता, बदलायचं का? नाही, जे आपल्याला तोंडात बसलेलं आहे ते मोडून